पहिल्या वर्षी माझं 4 दिवसांनी लग्न होतं. 4-5 दिवस आधी चिरायू केलं आणि 4 दिवसांनी माझं लग्न. त्या चिराईला तर काय मला बोलवलं नव्हतं लग्नाआधीच्या. हे मला नमूद करायचंय. आमच्यामध्ये असं काही नाही. आपण म्हणजे ज्याचं चुकतं तो पटकन पटकन सॉरी म्हणून accept मोकळं करतो. होतो. कारण ते संपवायचं असतं आम्हाला. काय जे वाद रुसवे फुगवे असतात ते. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. गुढीपाडवा आहे आणि तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. पण या निमित्ताने चिरायू आता आलाय आणि माझ्यासोबत मिस्टर अँड मिसेस शेलार आहेत. कसे आहात? मस्त. ऑल गुड, मस्त मजेत. खरं तर आम्ही खूप वाट बघत असतो की वर्षाची सुरुवात कधी येते आणि चिरायू कधी येतं. पण यंदा काय विचार होता की चिरायूची लगबग ही किती महिन्यांपासून खरं तर घरी सुरू होते. 2 महिने आधी मला असं वाटतं की चिरायू आता नुसतं चिरायू नाही राहिलं, कारण चैत्र नवरात्र पण आपण सुरू केलाय. तो फार मोठा उत्सव असतो. सो ही तयारी डिसेंबर पासूनच सुरू होते आणि जशी नवरात्राची सुरू होते त्याच्या चिरायूच्या गोष्टी पण सुरू झालेल्या असतात. So साधारणतः 1-2-2.5 महिने तर या गोष्टीच्या तयारीसाठी जातात. अगदीच. आणि हे आता 19वं वर्ष आहे, तर पहिल्या वर्षाची आठवण विचारेल की काय होतं तेव्हा संकल्प केला होता की आपण हे सुरू करूया. पहिल्या वर्षी माझं 4 दिवसांनी लग्न होतं आणि मला वाटतं 1 एप्रिलला ना, 1 एप्रिलला चिरायू होतं. 31 मार्च किंवा 1 एप्रिल. हा, एक 4-5 दिवस आधी चिरायू केलं आणि 4 दिवसांनी माझं लग्न. वाह! मग त्याच चिरायू मधली एक आठवण विचारेल की लग्नानंतरची, पण लग्नानंतरच्या पहिल्या पाडव्याची आठवण विचारेल काय होती ती? त्या चिराईला तर काय मला बोलवलं नव्हतं लग्नाआधीच्या. हे मला नमूद करायचंय. आणि लग्नानंतरचा पाडवा गुढीपाडव्यांसारखाच होता. असं काही विशेष असं नाही. आम्ही आपापलं काम करत होतो. सो चिरायू झालं आणि आपापल्या आणि कामाला तेव्हा काय लागलो. व्हायचं माहितीये का, खरं सांगू तर चिरायू आदल्या दिवशी असायचं. त्याच्यामुळे माझा पाडवा दुपारी 2 नंतर सुरू व्हायचा. त्यामुळे आता आपण 2 दिवस आधीच करतो, कारण सकाळी गुढी उभारायची असते. अगदीच. पण दरवेळेस आहे ना एक वेगवेगळ्या पद्धतीची गुढी उभारली जाते. यंदाची खूप छान होती की शेतकऱ्यांना सन्मान देणारी अशी ही गुढी होती. मला हे विचारायचं आहे की ही कल्पना कोणाची होती आणि हे कशा पद्धतीने ठरलं? नेहमी काहीतरी इनोव्हेटिव्ह करायचा असा विचार असतो. माझा मित्र आहे सुमित पाटील, तो स्वतः एक आर्ट डिरेक्टर आहे. सो तो सुद्धा त्याचं इनपुट्स देत असतो. मागच्या वर्षी पण आपण अशाच पद्धतीची गुढी केली होती आणि या वर्षाची बीज गुढी ही सुजलाम सुफलाम आपल्या राज्याला, आपल्या देशाला हे येणारं वर्ष सुजलाम सुफलाम राहावं आणि शेतकऱ्याला सुगीचे दिवस यावे अशी एक सदिच्छा व्यक्त करण्याची होती. अगदीच. पण ताई, नेहमी तयार होत असताना काही कॉम्प्लिमेंट मिळते नवऱ्याला? काही बोलला नाही म्हणजे बरं दिसतं असं समजून जायचं. खरं सांगू आम्ही दोघेही इतक्या बाकीच्या तयारीत असतो ना की आम्ही बऱ्याचदा इथे एकमेकांना बऱ्याच वेळाने भेटतो. त्यामुळे समजून जायचं आपण. अगदीच. म्हणजे छान दिसतं. हा, काही बोलला नाही म्हणजे समजायचं चांगले दिसतोय. पण आता घरी काही लगबग सुरू झाली आहे की 2 दिवसांनी गुढीपाडवा आहे, तर घरची एक वेगळी तयारी असते. काय पदार्थ असतात नेमके घरी? गुढीपाडव्याला आता जसं सुशांतनी सांगितलं तसं नवरात्रीची लगबग चालू झाली आहे. प्राणप्रतिष्ठा आहे देवीची. त्यामुळे ही तयारी, चिरायूची तयारी, गुढीपाडव्याची तयारी. गुढीपाडव्याला नेहमीप्रमाणे बटाट्याची भाजी, श्रीखंड, वरण भात असं असतं. अगदीच. पण आता जर विचारलंच मी की एक प्रॉमिस करायचं असेल दोघांना एकमेकांना गुढीपाडव्यानिमित्त, ते काय असणार आहे? काय नाही, शेवटपर्यंत मला सहन करत राहा. हा, राहीन प्रॉमिस. एक छोटासा गेम आहे, फक्त कोण आहे ते सांगायचं. सगळ्यात जास्त कोण भांडतं? मी पण कामचोर कोण आहे? मीच. अटेन्शन सिकर कोण आहे? आमची मुलगी. फुडी कोण आहे? फुडी कोण आहे? मी मुडी कोण आहे? मुडी मी पुढी ऐकलं. आळशी कोण आहे? मी, माझी मुलगी, आम्ही दोघं. कुठे जायचं असेल तर तयार व्हायला उशीर कोण? नाही, घरच्यांचं लाडकं कोण आहे? आमची लेक. मला असं वाटतं लेकही इथे हवी होती, पण ती आता इथे तिथे असेलच. काम वाढवतं कोण? मीच. आणि पहिलं सॉरी शेवटचं कोण? आमच्यामध्ये असं काही नाही. आपण म्हणजे ज्याचं चुकतं तो पटकन पटकन सॉरी म्हणून accept मोकळं होतो. कारण ते संपवायचं असतं आम्हाला. काय जे वाद रुसवे फुगवे असतात ते. कारण पुढची कामं जास्त दिसत ताणून असतात. मला पण म्हणजे उपयोग नसतो. बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात. अगदीच. आणि या नात्यातला हा गोडवा आम्हाला सगळ्यांना फार आवडतो आणि आम्ही दरवर्षी चिरायूची वाट पाहत असतो. असेच अनेक वर्ष या सोहळ्याचे व्हावेत. थँक्यू सो मच. थँक्यू.
मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.